पप्पा मगाशी मी एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये काय मुलं एकामेकाला मारत होती. मग आम्ही पुढे जाऊन जेव्हा हॉस्टेलमध्ये जाईल तेव्हा आमच्यासोबत पण असंच घडणार. तर बघा मंडळी, लहान मुलांना ॲक्च्युली हा प्रश्न नाही, खरं तर एक सध्याची परिस्थिती आहे. आज दिवसभरात तुम्ही सुद्धा एक व्हिडिओ बघितला असेल. तळसंदे येथील एका शाळेच्या हॉस्टेलमध्ये अत्यंत हिंसक पद्धतीने काही मुलं एकमेकांना मारतायत. आणि मग खूप भीतीदायक आहे. मग तो जर व्हिडिओ नीट बघितला तर आपण सहज म्हणजे साधा व्यक्ती तो बघूही शकणार नाही, असं एक गंभीर व्हिडिओ तो आहे. आणि मग शासनाने त्याच्यावर कारवाई केलेली आहे. काही शिक्षकांना त्याबद्दल अत्यंत गंभीर ही गोष्ट आहेच. ठीक आहे, त्या कारवाई होतील, सर्व गोष्टीवर परत चर्चा होईल, कारवाई होईल आणि मग नेहमीची घटना आणि मग काही दिवसांनी या गोष्टी विसरून जाल आणि मग पुढं आहे तसंच राहील. कारण काही दिवसापूर्वी पालघरला सुद्धा एक अशीच घटना झाली. त्यानंतर नवी मुंबईच्या काही कॉलेजमध्ये अशी काही घटना झाली. मग नेहमीच असे हिंसेच्या घटना घडतात. तर मुद्दा काय आहे तर पप्पा, हां बोल. आणि अजून एक प्रश्न आहे मला, हे असे मारतात का एवढे क्रूर पद्धतीने? हां, तर ते सांगायचं की एवढं क्रूर पद्धतीने कशी काय मुलं हिंसक पद्धतीने एकमेकाला आज मारण्यापर्यंत त्यांचं गेलेलं आहे. किंवा असं नाही की ती मुलं एकदमच अशा कुठल्या तर घरातून आलेले आहेत की, तर काही कारणं पण लक्षात आपण घेणं गरजेचं आहे. तर काही त्याला कोण जबाबदार आहे, तर शिक्षक जबाबदार आहेत, पालक जबाबदार आहेत का मुलं स्वतः जबाबदार आहेत. तर कंबाईनली जर विचार केला तर या तिन्ही सिस्टम मीन्स पालक पण जबाबदार आहेत, शिक्षक पण तितकेच जबाबदार आहेत आणि मुलं स्वतःही जबाबदार आहेत. त्यामुळे कारण जबाबदारी आपण इतरांच्यावर ढकलू शकत नाही. आता का, तर मुळात काय पालकांचं काय झालेलं आहे, अलीकडच्या मुलांच्या मध्ये आता मूळच एक सायकोलॉजिकल काही कारणं आहेत. ती कारणं आता तशी बघायला गेलं तर तुम्हाला काही थोडीशी वेगळी वाटतील. कारण जर पूर्वीची जर मुलं बघितली तर ती घरामध्ये भरपूर त्यांना काम असायचं, घरामध्ये भरपूर काम असायचं. ती त्यांची जी एनर्जी लेवल आहे ती वापरली जायची, युटिलाइज व्हायची. त्यांची जी यूजची वृत्ती आहे किंवा त्याची त्यांना जे शौर्य गाजवायचे प्लेस होतं, स्टेज होतं, ते घरामध्ये कुठं ना कुठं तर त्यांना मिळत होतं. आजकालच्या मुलाला घरातून बाहेर जाऊन फक्त कोथिंबीर आणणं हेच शौर्य राहिलेलं आहे. आणि मग तो बोलून पण दाखवतो, पप्पा आज मी खूप मोठं काम केलं. काय केलं, तर मी कोथिंबीर आणली. आणि काय केलं, तर मी फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवल्या. आता ही त्यांची कामं आहेत. तुम्ही विचार करा मग याच्यामध्ये शौर्य काय आहे. मग त्यांना शौर्य गाजवण्यासाठी काही स्टेज राहिलं नाही. मग ते शौर्य गाजवायचं कुठं, तर ते एकमेकांना मारण्यावर, एकमेकांना मारून एकमेकांचे बरोबर हिंसक वागून हे शौर्य गाजवलं जाते. आणि त्याचबरोबर मग आता मी शाळा कशी जबाबदार आहे त्यासाठी, तर तुम्ही शाळा जर बघितल्या आजकालच्या, अत्यंत एखाद्या प्राण्याला कोंडून ठेवल्यापर्यंत